झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्याचं स्वप्न भंगल्यानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता, पण तेही पद राष्ट्रवादीच्या हातून निसटलं आणि त्यावर शिवसेनेनं कब्जा केलाय। या निर्णयामुळे सैरभैर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। नाशिक महापालिका ताब्यात घेण्याचं भुजबळांचं स्वप्न मनसेनं पुरतं उद्ध्वस्त केलं। मनसे भाजपच्या ताब्यात महापालिका गेली। काँग्रेसनं शिवसेना आणि मित्रपक्षांना हाताशी धरून स्थायीवर कब्जा केला। त्यामुळे हाती काहीच न लागलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला। तब्बल 5 महिन्यांनी महापौरांनी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळूच सरकल्यानं या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय। तर शिवसेना मात्र विरोधी पक्षनेतेपदावर आपलाच दावा असल्याचं सांगतेय। आयुक्तांनी जी घोषणा केली ती कुठल्या दडपणाखाली केली माहीत नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने यांनी आज घोषणा केली। त्यामुळे आम्ही निश्चितपणे सन्माननीय आयुक्त आणि महापौर यांना एक पत्र देतोय की आपण जी घोषणा केली चुकीच्या पद्धतीने केली आहे आणि आम्ही या आजच्या घोषणेमध्ये उद्याच्या परवाच्या दिवशी आम्ही याकरता न्यायालयात जाऊ। शिवसेना आणि आरपीआय यांची प्रीपोल ज्याला आपण म्हणतो की निवडणुकीच्या आधीची युती आहे आणि आमचा गट सुद्धा आम्ही रजिस्टर्ड केलेला आहे। मला वाटत नाही, पण ठीक आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं, पण हा रडीचा डाव असेल, हा आमचा हक्काचा आहे। विरोधी पक्ष नेता हा आमचाच होईल। त्याचं कारण असं की आमचे 22 सदस्य आहेत आणि त्याचं रजिस्ट्रेशन इथं आम्ही केलेलं पण आहे। विरोधी पक्षनेतेपद ताब्यात घेऊन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला चाप लावण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा होता, मात्र तोही उधळला गेल्यानं राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे। तर पुढच्या वर्षी शिवसेनेला हाताशी धरून ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर स्थायी समितीच्या रूपानं मनपाच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे। त्याला ठाकरे बंधूंच्या जवळीकतेची किनार लावण्याची अपेक्षाही दोन्ही पक्षांमधून व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।